फक्त 150 रुपयांना ना मिशोवर एक कपडा होता ज्याच्यापासून आपण ड्रेस वगैरे शिवू शकतो. 150 रुपयाला 5 मीटर कपडा आहे. म्हणजे क्वांटिटीमध्ये मी 2 घेतलेले आणि 70-75 रुपयाला 2.5 मीटरचा असा कपडा होता. तर पार्सल आलं आहे, मगाशीच आलं पार्सल. बघूया कसं आहे. आता आपणच शिवणार आहे त्याच्यामुळे हे कपडा वगैरे घेऊन शिवणं परवडतं. 2 आहेत क्वांटिटीमध्ये. ब्ल्यू कलर घेतलेला, ॲक्च्युली रेड कलर नाही, पिंक कलर होता याच्यामध्ये अजून एक, पण ना पिंक कलरची प्राईस जास्त होती आणि म्हटलं हा मागवून तर बघावा. एवढा स्वस्त, फक्त 150 रुपयाला 5 मीटर म्हणजे 30 रुपये मीटर वगैरे मिळालं मला कपडा कसा आहे बघूया. कपडा छान आहे, मऊ आहे. कॉटन, ऑब्विसली कॉटन नाही आहे, पण ह्या कपड्याच्या ना कुर्तीज अनन्या बरेच दिवस माझ्या मागे लागलेली की इथे चुन्या असतात ना फुल बाहीच्या, त्या कुर्तीज घे. तर मग या 5 मीटरमध्ये 3-4 कुर्तीज आरामात होती. आणि आपणच म्हणजे टेलर्स लोकांचं असं असतं की पीस घेऊन शिवलेलं परवडतं त्यांना. आणि कपड्याची क्वालिटी छान आहे. खोलून बघते मी. खूप छान आहे, खूप छान आहे कपडा. याच्यामध्ये ॲक्च्युली ना 1 पीस वगैरे आरामात होईल. मोठ्यांचा पण, म्हणजे माझ्या साईजचा पण 1 पीस आरामात होईल. कलर वगैरे सुंदर. बघू आता, ठरवलं नाही काय शिवायचं, पण 2 दिवसातच लगेच शिवेन याचं काही ना काही. आणि तुम्हाला सुद्धा हा कपडा घ्यायचा असेल ना तर या मोठ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते, नक्की चेक करा. दोन्ही, हा दुसरा पीस आहे. दोन्ही कपडे छान आहेत. म्हणजे तुम्ही घरात शिवणकाम करत असाल ना तर पैसे वसूल कपडा आहे. कारण 5 मीटर आहे आणि 5 मीटरमध्ये मोठ्या माणसाचं 1 पीस आरामात होतो. आणि आता याचं काय मी 1 पीस शिवणार नाही, अजून काही ठरवलेलं नाही आहे. पण शक्यतो शॉर्ट कुर्तीज
शिवायचा विचार चालला आहे. आणि या कपड्याला ना कपडा असा आहे की याला अस्तरची पाहू शकता जाड आहे, अस्तरची काहीही गरज नाही. मला असं वाटलेलं की स्वस्त आहे म्हटल्यानंतर, आणि पन्ना पण मोठं हा एवढा मोठा कपडा फक्त 70-72 रुपयाचा आहे. हा 2.5 मीटर. छान आहे ना. तुम्हालाही घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करते या कपड्याची, नक्की चेक करा. मला तर छान क्वालिटी आलेली आहे, पण कॉटन नाही आहे, कॉटन नाही. डेली यूजसाठी मस्त आहे. कुर्तीज वगैरे शिवू शकतो आपण याचे छान. आणि खरं तर फ्रॉक वगैरे पण छान वाटते, म्हणजे मोठ्यांसाठीच ज्या शॉर्ट फ्रॉक्स असतात ना त्या पण छान वाटेल. हे 2 पीस मी घेतलेले. हे दोन हे पीस 150 रुपयाचे. छान आहेत ना. 5 मीटर कपडा आहे. अखंड असतं तर छानच वाटलं असतं, पण तिथं क्वांटिटीच तशी होती. 2.5 मीटरचं एक असं. मग मी 2 घेतले. कसा आहे कलर कमेंटमध्ये नक्की कळवा. पिंक कलर पण होता, पण पिंक कलर नाही घेतला. हा जरा वेगळा असा कलर बरेच दिवस वापरलेला नाही आहे. कसा वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा रविवारचा दिवस असंच कामामध्ये व्यस्त चालला आहे. भांडी वगैरे किचन आवरायचे अजून 4 वाजलेत. किचन आवरायचे अजून. तर आता म्हणजे किचन आवरलेलं आहे, भांडी घासायची. आता मी नाही घासणार, ती अनन्या बोलली मी घासते, कारण मला ब्लाऊज शिवायचा आहे. एक ब्लाऊज शिवला आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे, तो संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे. आणि माझं काही खूप असं स्पीड नाही आहे की एका तासात ब्लाऊज पूर्ण होतो, असं नाही होत. कटिंग वगैरे हुक वगैरे लावायला बराच वेळ जातो. आणि डिझाईन करायची थोडीशी, डिझाईन पण शेअर करीनच तुमच्यासोबत. चला, माझं पार्सल हे आलं आहे, ज्याच्या लगेचच कुर्ती शिवून मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. अस्तरची काही गरज नाही. कलर पण छान आलेला आहे. ब्लाऊज दाखवते हा तुम्हाला. हा गोल्डन ब्लाऊज शिवला आहे. आता तुम्ही म्हणाल गोल्डन ब्लाऊजला सगळं गोल्डन कारण कस्टमरलाच हवं होतं तसं. ही लेस त्यांनी आणून दिलेली पाहू शकता. ही लेस आणून दिलेली आणि ही मीच लावले. त्यांना प्लेन नको हवा होता ब्लाऊज. मग बघा ना, छान वाटतोय ना. माप मोठे बरंच पाहू शकता, माझ्यापेक्षा डबल तरी असेल. इथे बटन वगैरे हे ते सगळं त्यांनीच आणलेलं. ही लेस मी माझ्याकडची होती ती लावली. छान वाटतोय का. पूर्ण प्लेन. थोडासा त्यांना बोरिंग वाटत होता, कारण साडी चांगली कस्टमरची, साडी थोडी चांगल्या क्वालिटीची आहे, त्याच्यामुळे मग ब्लाऊजला थोडंसं आपण लेस वगैरे लावून असं डेकोरेट केलेलं आहे. ओके. आता याच कस्टमरचा अजून एक ब्लाऊज शिवायचा आहे, जो मला संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे. आता वाजले 4. आता पटकन कटिंग करायला घेते मी आणि शिवून घेते पटकन. वेळेत कामं दिली तर जरा बरं वाटतं. दुसरा एक सुंदर असा ब्लाऊज शिवला. माप मोठं होतं, त्यामुळे गळ्याचा आकार वगैरे छान दिसतोय. आणि लेसने तर खूप प्रिटी लुक येतोय ब्लाऊजचा. पफची बाही हवी होती आणि सिंपल असा काहीतरी गळा तुमच्या चॉईसनी करा असं सांगितलं होतं. खूप घाई गडबडीत शिवला आहे ब्लाऊज. आणि लटकन पण थोडेसे छान बनवलेत फॅन्सी लेस वगैरे वापरून. कसा वाटतोय ब्लाऊज. गोल्डन कलरचा ब्लाऊज मला जास्त आवडला, कारण प्लेन ब्लाऊज घालण्यापेक्षा थोडंसं व्यवस्थित डेकोरेटिव्ह केलं की तो ब्लाऊज पण फॅन्सी वाटतो. आणि मला अगदीच सकाळ सकाळ ब्लाऊज द्यायचा होता, त्याच्यामुळे उठल्या आधी व्हिडिओ शूट करून घेतला, कारण कस्टमरला एकदा दिला की मग फोटो आणि व्हिडिओज काही भेटणार नाहीत. छान लटकन वगैरे फॅन्सी बनवले होते. 2 ब्लाऊजं होते कस्टमरचे.
आणि यातला कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की कळवा. हा जो गोल्डन ब्लाऊज आहे तो खूप छान वाटत होता, कारण प्लेन शिवण्यापेक्षा थोडंसं डेकोरेटिव्ह केलं आहे काहीतरी. सूट होतं आहे का? आणि ज्यांचा ब्लाऊज होता त्यांना तर फार आवडला आणि फिटिंग तर अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. सिंपल अशी लेस वगैरे लावून दिला होता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.